पाहिलं नाही न बाई. आम्ही जर काही चांगलं असतं तर तुम्हाला तर वाटत होतं. सांगा हे बा, मी म्हणतो तुम्ही पहिले गावातून चक्कर मारून या. कोणातच ना काय, गावातून चक्कर मारून या, म्हणजे तुम्हाला समजेन तुमच्या पहिले काही त्रास आहे का आमच्या घरी. फक्त 4 दिवस तुमच्या पोरीला काम करायला लावलं म्हणलं, फक्त 4 दिवस. तर पा किती दांगवला तुमच्या पोरीनं. आणि ती बी नवराच्या ध्यानात आलं हिचे नखरे, म्हणून त्यानं म्हणलं म्हणले की आई तू वावरात जाऊन बसत जात जाय आणि आता अजिबात काम नको करू काही. 4च दिवस तर म्हणलं तुझ्या पोरीनं पा काय तमाशा केला. आता कायच बोलू बाई मी. हो ना बाई, चुकलंच बाई आता जरस. जवळ बता कोणच नेत राहिले माय. काय ऐकणार आहे तू? किती काय ऐकणार आहे? किती काय ऐकणार आहे? तुझी पोरगी म्हणलं कशी वागली. तुम्हाला माहित नाही म्हणलं माझी पोरगी दिवाळी. 2 दिवसात चालली गेली म्हणलं पोरगी. ही अशीच वागे म्हणलं, धंदा करे नाही, जुनी जुर आहे, मा दुखते नाटक कर म्हटलं तुमची पोरगी. अजिबात धंदा करे नाही, काही नाही, समजा तिलेच करायला लावे. बोली ना तिच्या संग ना काहीच नाही म्हणलं. तर म्हणलं माझी पोरगी चालली गेली, आम्ही म्हणलं काही म्हणलं काही सांगलं का काही भांडलो का. फक्त तिला 4 दिवस धंदा करायला लावला, एवढा तमाशा केला म्हणलं तुमच्या पोरीनं. तुझ्या पोरीला धंदाच करायचा नाही तर मग एखादी करीन त्या अन्नात. म्हणलं तर मग तुम्हाला असं वाटेन की कसे आहेत हे. मोलकरणीवाने सबंध धंदा केला म्हणलं मी तिच्या पुढे. अजिबात सासूपणा दाखवला नाही तिच्या मानवले. हो ना बाई, ह्या पाय योगिताची आई खरंच माझी भावजे सबंध धंदा करते तिच्या पुढे. तरी तिला बाई 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 बाईच आहे ना बाबा. हो नाही सहन करत तुमची पोरगी. हो इतकं असते का मला सांगा. सासरी राहा लागते इतकं असते का? तरी का खजाल बापा. कोणी तिला बोलत नाही. इरा बाईच आहे ना, ती बाईच आहे जशीची बाई. योगिताबाई मा भाऊ तो इतका लाड करते सुनेचा की तो स्वभाव आहे तसाच आहे तो. तिला पोरीवानी माहिती. जशी म्हणते मला माई शेटू तशी म्हणते योगिता. तरी तुमची पोरी कशी बोलते पाहिलं ना. ठेवते का मान? सराचा तरी मान ठेवते का? नवऱ्याला तर बरं तिनं धुनच घातलं, पण सासराचा तरी मान ठेवते का? कायच बोलू बाई मी आता. मला बोलायला काही तोंडच ठेवलं मा पोरीनं. आता कायच करू माय मी. मला काहीच मला समजूनच नाही राहिलं बाई. आता कस करू तर काहीच नका करू. घेऊन जा तुमच्या पोरीले. तिला जरा समजा दुनियादारी. तिला दुनियादारी समजली मग तिला समजीन की नाही बरी होती आपली घर. मामीजी, ते मामाजी आवाज देऊन राहिले, निघायचं म्हणतात ते. जा बाई बा, योग्यताच्या ऐकून मी माफी मागतो ना बापा. जाऊ दे ना. तिच्या का डोक्यात घुसलं का काही मलाच नाही कोण राहिलं. तिले माफी मागेल लाव का मी? ते तुमच्या बहीणची माफी मागते मी. लहान लावतो तिले, शिटूबाईले फोन लावतो, त्याची माफी मागायला लावतो, तुमची माफी मागायला लावतो, मी मागायला लावतो तिले माफी. तिले माफ करा ना. मामीजी, तिच्या डोक्यावर भूत घुसव. तिच्या डोक्यात ते शिक्षणाचा लय पाव घुसेला आहे. तो पावर जरासा उतरावाच लागणार आहे. तिला समजूत द्या पण काय आहे तर. इथे तिला सगळं सोपं भेटलं. तिला असं वाटलं जीवन सोपंच आहे. तिला समजू द्या जरा जीवन कसं आहे तो. आमचा तुमच्याविषयी काहीच कंप्लेंट नाही. मग आई बाबाची कंप्लेंट नाही तुमच्याशी. आता कंप्लेंट आहे फक्त योगिताची. आता तिला तुम्ही सुधरवा का तिला काही समजू नका का तिला तुमच्याच घरी ठेवा. मी साऱ्यातच मान्य आहो. कसे बोलतात माझ्या पोरगीले का घरी ठेवू का माय मी? बाई सांगा मा, 7वा महिना चालू आहे तिले. कसं बाई. योगिताची आई, मी बी समजू शकतो तुमचं दुःख. मा भाषा इतका खराब नाही भाषा. तो रागात बोलला काही, त्याचा लय जीव आहे योगितात. आता योगिताच तशी करून राहिली बाई. आता मी झाक योगिता बाई खरं ना लयच उद्धट पोरगी आहे. लय उद्धट आहे हो बाई. उलशिक माणूस की नाही. काहीच नाही. ते धसधसऱ्या माणसात बसते. मा भावाला कोणी भेटायला की जाऊन बसून राहते मस्त ती गप्पा करत. मग सांगा घरातली सून असं कोणी पटवून घेत तरी मा भाऊ हाशावर नेते. जाऊ दे म्हणते आपल्याला सारखीच आहे. हे माणसाचे सल्ले होते. मग इनं घरातले काम करा का तिकडे मीटिंगा घ्या. मस्त सासऱ्याजवळ जाऊन बसते गप्पा करत. बाबा असं, बाबा तसं, बाबा असं, बाबा तसं. तरी बी मा भाऊ म्हणते जाऊ दे मला मा पोरी सारख्या.
असत ना गावातलेच लोक आहेत काय होते बोले ना म्हटलं तर करू दे ना केलं तर लेकरा वागवलं मा भावानं हा तरी तुमच्या पोरी काय केलं म्हणते मुले त्रास आहे म्हणते हा अहो सर्वास काय म्हणतात तुमच्या पोरीला मैत्री आहे का काच्या संग खातात तर हा इले काय सासरवाची चव असणार आहे बोले तुम्हाला काय म्हणे सासूरवास करतात म्हणे हा काय शोभलो योगिताने हा योगिताची आई हे पा तुम्ही काय अडपड दाखवू नका आम्हाला आमचा निर्णय काही बदलत नाही हा तुमच्या पोरीनं आमच्या डोक्यावर हात फिरवला बस जा तुमची शिकेल सवरेल पोरगी तुम्हालाच लखलो जर समजावून सांगतो बाई हा काय करू मी तिला घरी नेऊन काय करा बाई योगिताचं कसंच करू मग काय समजूनच नाही आलं बाई मला तो हा इले ना साज जाताना मी असं वाटते पुतळा साजरी काठी काय झालं इले तो हा इले म्हणता रेच्या माफ्या माग म्हणतो हा पायाला लागून माफी माग म्हणतो हा इले काही वाटून राहिलं का नाही वाट राहिलं योगिता योगिता मायचं मन दुखते वर रत्ने माय बाप चांगले आहेत बिचारे तिचे माणुसकीचे आहेत हे योगिता भल्लीच आहे उद्धट आहे कशा करून राहिली काय मी पहिले पहिले तर भले नाटक केले हा काय बाई नंबरी आहे हा गिरिटा माने रंग बदलते योगिता हा म्हटे जाऊ दे तर जाऊ दे लेकरू आहे लेकराच्या जातीनं बोलते लेकरू आहे लेकराच्या जातीनं बोलते तिचा स्वभावच तसा आहे गर्विष्ट काय ना माय बाप आले ढसा ढसा लढ राहिली पण काय काय तिला एवढं हे आलं तर देव का बाई मी सांगतो तुम्ही मलाच वाईटात काढा हा मला म्हणा रत्ने तूच मुकी राय तूच ची आहेस सुनेच्या नांदी लागतं पाहिलं ना तू तर अशीच बोलते म्हणलं ते आता म्हणलं सारायच्या पुढे उघडकीच आलं म्हणून म्हणून तुमच्या भावाने विश्वास तरी ठेवला नाही तर म्हणतच नव्हती मला किती बोलती ते हा पण लगे तूच लगे आली की पोतीरा फिरवते हा आता राहायच्या समोर उघडकीच आली म्हणून तिला वाटलं आता काय जाग जाका हा हे पा पाटील बुवा तुम्हाला सांगतो मी हा आम्हाला काहीचीच प्रॉब्लेम नाही ता होता नव्हता तो आम्ही सबन चालता आम्ही सबन ऍक्सेप्ट कर म्हणलं तुमची पोरगी सुशिक्षित आहे शिकेल हाय लस आहे आम्ही सबन मान्य केलं ना तुमची पोरगी आम्हाला ज्ञान शिकवते आम्ही ऐकू ना ऐकत नाही का पण ऐकावं कुठलं याची बी काही लिमिट असते ना तसं नाही मला म्हणणं मला म्हटलं मामा तसं नाही हो तुम्ही लोकांनी लय तिला सांभाळून घेतलं पण एक बाप म्हणून मला इतकंच वाटते की बरीने बी सांभाळून घ्या बा मी समजावून सांग ना तिले बाई हे पा ते तशी नाही काही माई पोरगी मापोरी ह्या पा बाई मी तुला सांगतो मी काही लपवत नाही ना मापोरी सबन सैन करतात ना हिचा स्वभाव आहे जरसा तमशेट मी मान्य करतो हाय जरसा तमशेट हायच जरा रागीट स्वभाव हाय पण मग पण पण मी तिला समजावून सांगलो ना म्या तिले समजावून सांगलं तिच्या ध्यानात आणून म्हणलं आता बाई मी काही लपवत नाही बाई माया 3 नंबरच्या पोरीच्या घरी लय दांगडू असते तुम्हाला सांगलंय अशी योगितानं भलता रस आहे तिले म्या तिले बाई चांगलं म्हटलं पाय तरी आपली रागिनी बाई साजरी राहते की नाही घेते की सोयन करून आता बाई कसं असते अलग अलग राहतात लोक पण आता बाई तुमच्यात काय नाही ना माय मी तर बा तुमच्या मांग कोणाची शपथ घालायला बा तुमच्या मांग मी देले सांगतो की मला पुरीच्या घरासारखं घरच नाही तसे माणूचे लोक मी पाहिलेच नाहीत मी समजेल तू बाई देवाची शपथ चुकलं मापुरीच चुकलं ना यात मापुरीच चुकेला मले पण आता सगळं मी काय मग मी इतकंच म्हणतो फक्त की तिले माफ का मी तिला ती तुमच्या समजेच्या पालाकडून माफी मागते शिटूबाईला फोन करावतो तिले त्याची बी माफी मागायला लावतो ना मी ते लागतो म्हणते ना तिची चूक ध्यानात आली ना तिच्या मी तिला लय समजावून सांगलं ना बाई योगिताची आई हे बा मले तुमचं बी मन समजून राहिलं तुमचं बी समजून राहिलं मले पोरगी आहे मले पोरगी आहे मला पोरगी नाही का मला समजत नाही का तुमची आज काय परिस्थिती आहे कोणाही पुरी छापाची पण तुमच्या पोरीला आमच्या घरी उलसा काही त्रास नाही उलसा काही नाही
पण तिथले तरी बी चांगलं नाही वाटून राहिलं. मग सांगा मग आम्ही आता किती काय का किती सैन करा हा? तोंड टाकू टाकू बोलते ते सासूले काय मग बहिणले काय. तरी बी ह्या हाशावर नेतात. मग करतात हे जाऊ द्या बा पोरगी सोरगी आहे, जाऊ द्या बा. पण ऐकायचं बी एक लिमिट असते ना हा. ऐकून ऐकून किती काय का कोण हा. जे पाहिजे ते पाहिजेच वेळेवरच पाहिजे असं नाही असंच पाहिजे. तरी बघ घे तुले वाट तो मनानं कर तो मनानं. मग आता घर आहे बाई कामधंदा तर कराच लागेल ना. आता घरातला तर कराच लागेल. तरी बा भांडे घासायला बाई म्हणलं ते धुणं बी धुवून देते. लय की धुणं देते ते बाई. मग आता अजून किती करवा खेळाच्या मानानं हा. हा भले तुमची पोरगी लय शिकेलाय पण शेवटी संसार आहे बाई घरात जसं असलं तसं राहा लागते. आम्ही काही लय वळाने सारखं राहत नाही ना बापा हा. आज लोक तुमच्या पोरीनं अजून वावर नाही पाहिलं नाही विचारा विचारा. जेवेली नाही नेलं तिला वावरात डबा खायला नाही बापा आपली सून नाजूक आहे. नाही बापा आपल्या तिला जमणार नाहीये. नाही बापा आपली सून शिकेल आहे असं नाही म्हणत ना बापा तिले. पण आता घरातली जी वाकर भांडव कोंड हे तर घासच लागेल ना. सांगा इन बाई चुकलं का यात काही. हो ना बापा ही बाई बा सम खरं आहे तुमचं. नाही ना पण तिला म्हणलं ना त्यातून काय पाहतो ये ना इकडे. तोंड उलट मला आता चबर चबर करेल तर लय तोंड वर जास. ये ना आता. आता काय तर ती तोंड लपू लपू पाहून राहिली हा. बाबा बाबा माझं चुकलं का. ते बी मलीच विचारत सुन बाई तू. मी तुले सुनबाई म्हणतो माशी तू पाहतो हा. आता तू ऐकलं की नाही हे बी तू मुलीची विचार. नाही म्हणजे मला धर्म कटात टाक. तुला समजून नाही राहिलं का चुकलं का बरोबर आहे हा. चुकलं का बरोबर आहे हे तुला समजून नाही राहिलं का. शिकेल का फक्त का ते पुस्तकच आहेस का फक्त. काळ्याचे पांढरे पुस्तकं केले म्हणजे लय हुशार झालो नसते. असं नसते सुनबाई. संसारात ते तुमचे पांड्या पुस्तका इथले अक्षर नाही चालत हा. हा बस झालं रमेश हे बाय. हे कामाची गोट नाही बरं. कामाची गोट नाही हे सांगतो मी. उलो ना तोंड माग ना माफी सासू सरायची हा. ननदले जसं केलं त्याचं सांग जसं की मना मा डोक्यात किडे पडले होते. झोंबलं होतं म्हणा मला भूतान वेसलं होतं म्हणून अशी येड्यावानी वागली म्हणा मी म्हणणं. तोंड शिवलं का तुम्हाला. हे पा कोणी किती तोंड उलो का तोंडाला चिकटपट्टी लावून बसेल राव. जो निर्णय झाला तो झाला. सगळं मॅन केलं असतं पण माई बहीण या शब्दाने कोणाला दुखवत नाही. नकनाच्या ते लेण्यात असते ना देण्यात असते ना तिला घेणं ना देणं नाही. तरी बी हे तिच्या संग किती कटवा गेलाय दिवाळीत हा. ते मला माहित झालं. आता आता कोणाला ती माफी नाही ना कोणाच्या टिंग अति भरायचे नाही ना काहीच नाही. निर्णय लिहिलाय माझा आपापले कपडे भरा ना आपापल्या दुनियेत राहा. माफता मामाची मले. पण ही होता ना शिटूले लय दुख व्हायलाय. माझी बहीण 2 दिवसात वापस चालली गेली. तिचा काहीच दोष नाही. तुम्ही मलेच काय मा गावात या दुसऱ्या बुद्धवाड्यात ते गेले विचारले ते बी सांगतील माझी बहीण कशी आहे. माझी बहीण कोणालाच होऊ नये हिला काय त्रास देईन ती. तरी बी हिनं तिले 2 दिवसात हाकलून दिलं. माझा निर्णय झालेला आहे. आता फालतूच टाइमपास करू नका कोणी. बाबा ही वाई बा जवळ बा ऐकत नाहीत राहिले बा. आम्ही त्याच्या मधात काही बोलत नाही. त्यानंच डोक्ष घेतलं होतं बायकोले. आता बायकोची असली पुढे आली म्हणून डोळे उघडले त्याचे. बाकी का हाय बाई किती जर आहे योगिता. पण म्हणत नाही की मी शिटूताईची माफी मागतो मी समजायची माफी मागतो. ककाई तिचे बाप लढून राहिली पण या बदकुटारीले जरसं काही वाटून नाही राहिलं. लयच आहे बाई हे खरं ना का म्याड तर नाही हो हे जरशी. काय सांगाव माय. आता राजू एवढा आपला पण म्हणलं का तिनं की मी शिटूताईची मी मागतो का मला राहू द्या. काहीच नाही माय बाई. तिला स्वतःच्या मायबापाची कदर नाही. आपल्याला तिच्या आईबापाची दया येऊन राहिली बाई. काही म्हण बाई रत्ना तू या बाय. पण मला योगिताच्या आईबापाची लयच कधी येऊन राहिले. त्याचा काय दोष आहे व त्याच्यात ते काय दोष आहे सांग बरं हा. काय जीस काय किंतीले येतो वाई बा आ हो. बाबा सांगा ना काही त्यांना समजावून. आता वेळ निघून गेलेली आहे.
मला वेळ नाही आता कोणाचं काही ऐकायला.